गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा। तर आज आपल्याला वृंदावन बद्दल सांगूया थोडक्यात। तर ब्रजमंडलमध्ये असं आपण बघतो वृंदावनचे 5 प्रकार, आपल्याला एकच प्रकार माहिती असणार वृंदावन, ठीक आहे। तर आज आपल्याला कशा प्रकारे वृंदावन ह्यात 5 प्रकार आहे ते आपल्याला सांगू। तर भगवंत जे आहेत ते 5 रूपात प्रकट होतात। पहिला आहे पवित्र नाम, कलिकाले नाम रूपे कृष्ण अवतार। तर भगवंत जो आहे ते नावामध्ये प्रकट होतात। मग दुसरा आहे स्वतः भगवंत ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये एक वेळा आपल्या ह्या ब्रह्मांडमध्ये प्रकट होतात। तिसरं अर्च विग्रह, भगवंताचं जो मंदिरमध्ये विग्रह असते तर त्यात भगवंत स्वतः म्हणजे अवतरित असतात। चौथा जो आहे वैष्णव भक्तच्या रूपमध्ये भगवंत प्रकट होतात। आणि 5वं आजचं जो टॉपिक आहे ते आहे पवित्र धाम। तर पवित्र धामच्या रूपमध्ये भगवंत प्रकट होतात। तर आपल्याला आपण जो गौडी वैष्णव आहोत तर आपल्यासाठी 3 धाम फार आहे, वृंदावन, जगन्नाथपुरी, मायापूर। तर वृंदावनला भगवंताच्या धामला जो आहे तर तिकडं काय म्हटलं जातं, जिकडं भगवंत जो लीला करतात लीला धाम म्हटलं जातं। कसलं धाम म्हणतात? लीला धाम। जगन्नाथपुरीला म्हटलं जातं विप्रलंब धाम। तिकडं जगन्नाथची वाट पाहतात की आपल्याला केव्हा वृंदावनला जायला भेटेल, ठीक आहे। मग मायापूर जो आहे त्याला अवधारे धाम म्हणतो। तर तिकडं किती पण पापी व्यक्ती असून द्या, भगवंत असल्या व्यक्तीला काय करतात म्हणजे भगवंताच्या लीलामध्ये त्याला भाग घेण्यासाठी म्हणजे तयार करतात, गौरनीत आहे। तर गौडीय वैष्णवांसाठी आमचे आचार्य जे आहेत रूप गोस्वामी, तर त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे, त्याचं नाव आहे मथुरा महात्म्य। तर त्या ग्रंथामध्ये 155 श्लोकामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जो खरा गौडीय वैष्णव आहे तर त्या व्यक्तीला वृंदावन, जगन्नाथपुरी, मायापूर ह्याच्या अतिरिक्त कुठं जायची गरज नाही। कळतंय सगळ्यांना? हां, ओके। तर आता वृंदावन आज एक अशी स्थिती आहे, वृंदावनची एक अशी दशा आहे ते आपण डोळ्यांनी वृंदावन बघू शकत नाही। आपल्याला वृंदावन बघायचं असेल तर आपल्याला कानाने बघितलं पाहिजे। कशाने? कुत्र कसं बघतंय, सगळ्यांचं नाव माऊ म्हणत आहे। कुत्र कसं बघतंय? डोळ्याने नाही, नाकाने, ठीक आहे, नाकाने, ठीक आहे। धार कशी बघतंय? बरे डोळ्याने बघते, एवढे उंच पुढतंय तरी त्याला कुठं काय मेलेलं आहे सगळं दिसून येतं, ठीक आहे। तशाच प्रकारे आपल्याला वृंदावन जो आहे ते म्हणजे भगवंताचे जे शुद्ध भक्त आहेत त्यांच्या हृदयामध्ये आहे। तर तुम्ही वृंदावनला गेला, तुम्हाला कोण पण वृंदावन दाखवू शकत नाही। तिकडं आजकाल भरपूर काही लुटणारे लोक आहेत, लुच्चे लोक आहेत, ठीक आहे। तर वृंदावन बघायचं असेल तर जो व्यक्ती तुम्हाला घेऊन जातो वृंदावनला तर तोच व्यक्ती तुम्हाला सांगू शकतो खरंच काय वृंदावन काय आहे, ठीक आहे। वृंदावन पासून त्या कुठे पण तुम्ही यात्रा करायला गेला तर सगळीकडेच आपण स्वतःहून यात्रा केली तर त्यात काय आपल्याला काय लाभ होणार नाही, कधी जसे लहान मुलाला स्वतःहून ते लिपी शिकू शकते काय, मराठी कुठली पण लिपी, कम्प्युटर नाही, त्याला कोणते टीचर पाहिजे, ठीक आहे। तर तशाच प्रकारे आपलं कुठं पण आपण तीर्थयात्रा जातो तर आपल्या बरोबर आपल्याला जो यात्रा घेऊन जातात त्यांच्या आधीमध्येच आपण काहीतरी तिथली भगवंताची लीला समजू शकतो। तर आता हे वृंदावनचे जो 5 प्रकार आहेत, पहिला आहे गोलोक वृंदावन, अप्रकट वृंदावन, ह्या जगाच्या पलीकडं। गीतेमध्ये भगवंताने म्हटलेलं आहे यत्तत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम् मम, 15व्या अध्यायामध्ये 7वा श्लोक आहे। तर ह्या जगाच्या पलीकडं असं एक जग आहे ते शाश्वत आहे। तिकडं म्हणजे तुम्हाला कुठं नोकरी, शेती,
काय करायची गरज नाही, तिकडे डॉक्टर पण नाही, वैद्य पण नाही. फक्त तुम्ही कल्पना करा, म्हणजे असं एक जग आहे, तिकडं सुखच सुख आहे. ठीक आहे. तर तिकडं आपलं भगवंताचं एक संबंध आहे, शाश्वत संबंध. तर ते आपल्याला संबंध जोडायचे, ते आपण विसरलो. ठीक आहे. दुसरं आहे, इथून तुम्ही ट्रेनने जाऊ शकता. 1200-1500 किलोमीटर लांबीवर आहे भौम वृंदावन, त्याला म्हटलं जातं प्रकट वृंदावन. तर ह्या वृंदावनमध्ये ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये, ब्रह्माजीचा एक दिवस म्हणजे 1000 चतुर्युग. फार म्हणजे लांब टाइम होते त्या. म्हणजे 1000 चतुर्युग मध्ये एक वेळा भगवंत ह्या जगामध्ये प्रकट लीला करतो. तिसरं जो प्रकार आहे हे तिसरं चौथं सूक्ष्म आहे, त्याला म्हटलं जातं दृश्यमान वृंदावन. म्हणजे ज्याची भक्तीमध्ये प्रगती झालेला आहे तोच बघू शकतो. जसं एक डॉक्टर एक एक्सरे बघून डॉक्टरला कळून येते की काय एक्सरे म्हणजे काय. हे तर किती लोक ज्याला माहिती आहे एक्सरे, मी एक्सरे दाखवलं तर किती लोक सांगू शकतात काय झालंय? कोणच नाही. चला, कोण आहे का डॉक्टर? सगळे पेशंट आहेत. अच्छा, ओके. हां, तर दृश्यमान वृंदावन म्हणजे आता तुम्ही इकडं घरी बसल्या बसल्या इकडं हॉलमध्ये घरामध्ये कुठं काय ठेवलंय तुम्ही आठवण करू शकता का नाही? कळतं की नाही? हां, त्याला म्हणतात दृश्यमान वृंदावन. तर एक भक्त कुठं पण बसून तो वृंदावनला म्हणजे तिथं कनेक्ट करू शकतो. कनेक्ट म्हणजे समाधीमध्ये. ठीक आहे. चौथा जो प्रकार आहे आपल्या हृदयामध्ये, हृदयस्थ वृंदावन. जसं आज मोबाईल तुम्ही कुठपण घेऊन जावा, पहिला काय फोन घरीच असायचे. ठीक आहे. सारेने जुडलेले असायचे. आजकाल मोबाईल तुम्हाला कुठं पण घेऊन जावा. ठीक आहे. कुठून पण तुम्ही जगामध्ये कुठं पण कॉन्टॅक्ट करू शकता. तर हृदयस्थ वृंदावन म्हणजे जे भगवंताचे जे भक्त आहेत ते जिकडं पण जातात त्यांच्या हृदयामध्ये भगवंताचं तिकडं काय लीला चाललंय त्याला कळून येतं. ठीक आहे. पाचवा प्रकार आहे त्याला म्हटलं जातं गुप्त वृंदावन. गुप्त वृंदावन मध्ये म्हणजे जे भगवंताचे शुद्ध भक्त आहेत वृंदावनच्या बाहेर कुठं पण तिकडं जिकडं ते राहतात, तर त्या जागेला कुठंतरी त्यांनी जागा घेऊन थोड्या जाग्यामध्ये त्यांनी 12 वन, नंदगाव, बरसाना, गोवर्धन, राधाकुंड, श्यामकुंड असं निर्माण करून म्हणजे एक योग्य जागा बनवतात. तुमच्यामध्ये किती लोक जीव येईल तिकडे गेले? वाडा किती लोक गेला? अरे वा. ते म्हणजे एकसारखं एक वृंदावन सारखं आहे. तर असं ह्या जगामध्ये आजपर्यंत 10 तसले वृंदावन बनवले. वाडामध्ये जसं आहे तसं दुसरीकडं. तर आता हे 5 वृंदावनची तुम्हाला माहिती देऊया. ठीक आहे. तर भगवंताची जी सृष्टी आहे, संपूर्ण सृष्टी जो आहे ते कमल फुलासारखी आहे. 1000 पंखुडीचं कमल. कोणी बघितलं काय 1000 पंखुडीचं कमल इकडं कुठं आहे? नाही. एक द्रौपदीला भेटलं होतं, त्यांनी भीमला म्हटलं होतं हे वरती हिमालयामधून कुठून खाली आलं, जा घेऊन ये. तर भीम गेला होता. तर कुबेर त्याचं एक तळ आहे फुलाचं, तर त्यात ते कमल उगतंय जो पण आहे. पण तो एक तुलना भगवंताची संपूर्ण जी सृष्टी आहे ती 1000 पंखुडीचं कमल सारखं आहे. तर सगळीकडं काय आहे ते वैकुंठ आहे. आणि वैकुंठच्या मध्ये भगवंताचं जो धाम आहे त्याला 9 लोक म्हणतात. 9 लोक म्हणजे तिकडे गायी भरपूर आहे. तर रामनाथ महाराज एक वेळा सांगत होते, ते पहिल्या वेळी जेव्हा वृंदावनला आले होते 1970, कमीत कमी 50 वर्षापूर्वी, तर माणसापेक्षा जास्ती गायी होत्या तिकडं वृंदावनमध्ये. माणसापेक्षा जास्ती गायी होत्या. तर हे भगवंताचं गोलोक वृंदावन आहे. ठीक आहे. तिकडं भगवंत नित्य लीला करतात. ठीक आहे. त्याला म्हटलं जातं अष्टकलीय लीला. अष्टकलीय लीला म्हणजे आता ह्या टाइमला भगवंत जो आहे त्यांचं जेवण झालं संध्याकाळचं, गाय गोचरण करून आल्यावरती दूध काढतात, आंघोळ करतात. आता जेवण झाल्यावरती नंद महाराजचं एक फार सुंदर राजवाडा आहे. तर त्यात एक फार मोठं भवन आहे, कला केंद्र. आणि तिकडे ड्रामा हे ते नाट्य हे ते भरपूर काय होतात.
कृष्ण बलरामजी आनंद महाराज यशोदा ते बघून तिकडं बघत असतात, काय काय ड्रामा वगैरे करतात. तर हे गोलोक वृंदावन आहे, जिकडं भगवंत सुरभी नावाच्या गायींचं त्यांना हे करतात. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत त्यांना अलग अलग वनामध्ये घेऊन जातात. तर हे आहे ब्रह्मज्योती. ब्रह्मज्योतीमध्ये हे वैकुंठ जगत आहे. आणि ह्या जगात संपूर्ण सृष्टीमध्ये 2/3 म्हणजे 70% वैकुंठ जगत आहे. किती? हा, आपलं हे भौतिक जग आहे, ह्यात पण अनंत कोटी ब्रह्मांड आहे. ह्याला महत्त्व म्हटलं जातं. हे बघा, तर ह्यात अनंत कोटी ब्रह्मांड आहे, 1-2 नाही. आपलं जो ब्रह्मांड आहे, आमचे ब्रह्माजी आहेत ते 4 डोक्याचे आहेत. किती? असे ब्रह्मांड आहे जिकडं ब्रह्माजी 8, 16, 32, 64, 100 डोके, 500, 1000, 10,000 डोक्याचे पण ब्रह्मा आहे. असं जेवढे जास्त डोके तेवढं मोठं ब्रह्मांड. कळलं? आपले जो ब्रह्मा आहे तर ते 4 डोक्याचे आहेत. तर आपलं ब्रह्मांड सगळ्यात लहान आहे, आपण ज्या ब्रह्मांडमध्ये आहोत. तर अशा प्रकारे ही संपूर्ण भगवंताची सृष्टी आहे. ह्याला परयोग म्हणतात. तर एक ग्रंथ आहे ब्रह्मसंहिता. तर ब्रह्माजीला सगळ्यात अगोदर भगवंताने आपलं धाम दाखवलं होतं. तसं तुम्ही नवीन गाडी घेतला म्हणताना, या माझ्या गाडीमध्ये बसा, तुम्हाला फिरून आणतोय. तर ब्रह्माजीने भरपूर तपस्या केलं होतं. तर ब्रह्माजीला भगवंताने दिव्य दृष्टीने गोलोक वृंदावन काय आहे ते दाखवलं होतं. तर ब्रह्माजीने एक पुस्तकाची रचना केली आहे, ब्रह्मसंहिता. तर त्यात ते काय म्हणतात, गोलोक नामनी निजधाम नितलेच तस्य. तर ते काय म्हणतात, भगवंताचं धाम सगळ्यात वर आहे, हे कमल सारखं आहे. हे आहे इकडं आपण भौतिक जगामध्ये आहोत. हे आपलं एक छोटं ब्रह्मांड आहे. देवी धाम, मग त्याच्यावरती महेश धाम, हरिधाम म्हणजे वैकुंठ जगत. हे आहे वैकुंठ जगतच्या मध्ये गोलोक वृंदावन. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे ब्रह्मसंहितामध्ये ह्याचा उल्लेख दिलेला आहे. तर आता आपण 5 प्रकारचे जे वृंदावन आहेत त्यांच्याबद्दल एक एक करून आपल्याला सांगूया. तर गीतेमध्ये भगवान काय म्हणतात, परस्तस्मातु भावो अन्यो व्यक्तो व्यक्त सनातनः यः सर्वेषु भूतेषु नश्यस्तु न विनश्यति. तर ह्याचा अर्थ आहे, भगवान काय म्हणतात, ह्या जगाच्या पलीकडं एक अव्यक्त प्रकृती आहे जो शाश्वत आहे. आणि ह्या भौतिक जगत जो आहे ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याचा केव्हा नाश होत नाही. जेव्हा ह्या संसाराचं सगळं काही नाश होईल, लय होईल, तेव्हा पण त्याचा नाश होत नाही. तर ह्या जगामध्ये भरपूर विमान उडत असतात. विमान माहिती आहे ना, हेलिकॉप्टर. ते खाली पडलं तर त्यात एक ब्लॅक बॉक्स असते. ब्लॅक बॉक्स ते म्हणजे त्या पायलटनी काय काय बोललेलं आहे त्यात रेकॉर्डिंग असते. ते ब्लॅक बॉक्स म्हणजे जळत नाही. कळतं की नाही. तर भौतिक जगामध्ये पण आपण बघतो, ह्या जगामध्ये सगळं काही नाश होणार आहे. परंतु भगवंताचं जो आध्यात्मिक जगत आहे तर तिकडं भगवंत अष्टकलीय लीला करतात. तर गीतेमध्ये जे भरपूर हे आहेत, श्लोक्स आहेत, कमीत कमी 25-30 श्लोक्स आहेत, जिकडं भगवंताने आपलं आध्यात्मिक जगताबद्दल माहिती दिलेली आहे. तर तिकडं आपलं भगवंताचं शाश्वत संबंध आहे. आपलं भगवंताबरोबर कुठलं तरी एक संबंध असू शकतंय. शांत रस, दास्यरस, साक्यरस, वात्सल्यरस, माधुर्यरस. तर आपण म्हणजे आपलं भगवंताचा संबंध विसरलो. तर भागवत मध्ये एक श्लोक येते, मुक्ती हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेन व्यवस्थिती. हा, तर तुम्ही म्हणता ना, आमची माती आमची माणसं. कोण मेलं तर आपल्याला घरी ठेवताय काय? नाही. कुठेतरी डोनेशन दिलं तर थोडंफार पुतळा बनवतील आहे की नाही, त्याच्यावरती कावळे आणि ते चिमणी येऊन हाकतात. चला, तर आपल्या ह्या जगामध्ये आपण एक आपला संसार बनवलो. मराठा समाज, काय काय समाज, कोळी समाज, गुजराती समाज, मारवाडी समाज, चला जो पण आहे. तर एक खरी घटना आहे. लंडन
लंडन एक देश आहे, अंग्रेज ब्रिटिश लोक राहतात तिथे. तर ही फार जुनी घटना आहे. एक व्यक्ती एक दिवशी बँक मॅनेजर होता, त्याचं आई वडील, मुलं होते, बायको होते. तर ते एक दिवशी मेट्रोने ऑफिसला चाललं होतं. अचानक मेट्रोमध्ये ब्रेक लागलं तर त्याच्या डोक्याला असं घाव झालं. तो पडला मेट्रोमध्येच, त्याला हॉस्पिटलमध्ये घातलं. तर एक आठवड्यानंतर काय झालं की हॉस्पिटलवाल्याने म्हटलं की चला आता तुम्ही डिस्चार्ज, बाहेर जायचं. त्याला कळूनच नाही की मी कोण. तो स्वतःला विसरला. तो सगळ्यांना विचारत होता मी कोण, मी कोण, मी कोण. तर लोक म्हणायचे पिसळलेलं आहे. तर असं विचारत एक दिवशी त्यांनी एक हरेकृष्णवाला विचारला. हरेकृष्णवाल्याला म्हटलं मी कोण. तर हरेकृष्णवाल्याला कळलं हा काहीतरी असं वाटते स्वतःला विसरला. तर त्याने म्हटलं जीवे स्वरूप होय कृष्णेर नित्यदास, तुम्ही म्हणजे भगवंताचे नित्य पार्षद, चला आमच्या बरोबर. तर त्याला ते लंडनमध्ये एका मंदिरमध्ये घेऊन गेले. त्याला खायला दिलं, राहायला व्यवस्था केली. दररोज तो मंदिरची सफाई करायचा, भांडी धुवायचा, भाजी कापायचा. 1 वर्ष झालं. तर एक दिवशी एक बटाट्याची बोरी काढत होता वरून. तर ती बोरी डोक्यावरतीच पडली त्याच्या. जिकडे त्याला घाव झालं होतं त्याची एक नस अटकली होती. ती नस उघडली कळतं नाही. तर त्याला वाटलं अरे मी इकडं काय करतोय. त्याला एकदम त्याचं पूर्वीची आठवण आली. तर त्याने म्हटलं की आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम घ्यावा. तर हरेकृष्णवाल्याने म्हटलं ठीक आहे, रविवारी या आमच्याकडे कार्यक्रमाला प्रसाद. ठीक का म्हणजे त्याला आठवण आली माझी घर, बायको, लेकरं, मुलं आहेत, कळतं का नाही. तो 1 वर्ष त्याने हरेकृष्णामध्ये काम केलं, स्वतःला विसरला होता. तर समजा बंगला भाषामध्ये एक म्हणणं आहे, कोणाला तरी भूत लागलं. इथं तुमच्यामध्ये कोणाला भूत लागलं होतं काय? कोणालाच भूत लागलं नाही? अरे वा. हां. तर ज्या व्यक्तीला भूत पकडते त्याला विचारा तुझं घर कुठं आहे. तो काय म्हणणार झाडावर. कुठं? झाडावर घर असतंय का आपलं? हां. आपल्याला ते भूत लागले. हां. आपल्याला काय वाटतंय की माझं घर, माझी बायको, माझी मुलं, माझी लेकरं, माझी गाडी. ठीक आहे. तर हे म्हणजे एक प्रकार आपण म्हणजे ह्या जगामध्ये जे राहतो तर आपल्याला काय वाटतं की आपण इकडे शाश्वत राहणार. तर युधिष्ठिर महाराज काय म्हणतात, सगळ्यात ह्या जगामध्ये सगळ्यात मोठं हे म्हणजे मोह म्हणजे काय, म्हणजे आश्चर्य म्हणजे काय. एका व्यक्तीला काय वाटतंय चला जगातले सगळे लोक मेले तरी मी काय मरणार नाही, मी शाश्वत राहणार. तर मी अगोदर जेव्हा माझ्या गावी जायचो तर माझी आई म्हणायची अरे तुझा काका मेला, मामी मेला, मामी मेली. तर मी त्याला म्हणायचो घाबरू नकोस, तुझी मृत्यू होणार नाही. ते म्हणायचे अरे काय असं का म्हणतोस तू, सगळ्यांना मरायचं आहे. तर तरी मी म्हणायचो नाही तुझी मृत्यू होणार नाही. चला. तर इकडं आपण भगवंतांना विसरून ह्या जगामध्ये काय इकडे संसार करायला तर ते चुकीचं आहे. ठीक आहे. तर एक ग्रंथ आहे त्याचं नाव आहे बृहद भागवतामृत. एक मुलगा होता तर जो भगवंतांना विसरून ह्या जगामध्ये आला होता. तो सगळीकडं इकडं तिकडं भरपूर जगामध्ये तो फिरला, अलग अलग देवतांच्या लोकांमध्ये, वैकुंठ लोकांमध्ये. तर एक वेळा नारदमुनीने त्याला बघितलं. त्यांना कळून आले हा मुलगा भगवंताचाच पार्षद आहे, असं दिसतंय कुठं तर विसरलाय स्वतःला. तर नारदमुनीने त्याला कसं परत गोलोक वृंदावनला जायचं ती माहिती दिली. ठीक आहे. तर बायबलमध्ये एक अशी कथा येत आहे द प्रॉडिगल सन म्हणून. तर एक शेतकरी होता, त्याचे 2 मुलं होते. एक शेतीचं काम करायचा, दुसरा जो शुक्ला होता. तर वडिलांना म्हटलं माझे अर्धी संपत्ती मला द्या, मी जातो शहरामध्ये. तर त्याच्या बापाने त्याला अर्धी संपत्ती दिली, शहरामध्ये गेला. तर भरपूर त्याला त्याचे मित्र झाले. तर त्या लोकांनी त्याला लुबाडलं, भिकारी झाला. तर तो कोणाच तरी डुक्कर पाळायचा, डुक्कर. तर त्याची अशी म्हणजे बेकार स्थिती झाली की त्याला खायला पण भेटत नव्हतं. डुकरांना कुजलेलं जो गहू खायला घालायचे तेच गहू तो थोडंफार खायचं. तर एक दिवशी त्याला साक्षात्कार झालं की माझ्या वडिलाच्या घरी
जो शेतात काम करतात मजदूर, त्यांना पण 2 टाइम चांगलं तुपात बनवलेलं जेवण भेटतंय. मी इकडं काय खायलोय, कळतं की नाही. तर अशा प्रकारे त्यांनी विचार केला, चला आता परत घरी गेलो, वडील थोडेफार शिव्या घालतील, मला एक नोकर पण भरून ठेवलं तरी कमीत कमी 2 टाइम चांगलं तरी खायला भेटेल, हे की. तर त्या विचाराने तो घरी गेला. तर त्याच्या वडिलांना कोणतरी सांगितलं, अरे तुमचं लेकरं मुलगा येत आहे. तर त्याचा वडील फार प्रसन्न झाला. आता ते विठ्ठल रुक्मिणी असे उभे आहेत हात वर करून. त्याचा अर्थ काय आहे, ते तुमचं वाट पाहिले की तुम्ही परत कवा येणार. आ लौट के आजा मेरे मीत, चला जो पण आहे. तर हे भगवंताचं धाममध्ये आपलं भगवंताचं शाश्वत संबंध आहे. तर ब्रह्माजी जो आहे त्यांनी गोलोक वृंदावन बद्दल एक माहिती दिलेली आहे ब्रह्मसंहितामध्ये. तर ते एक श्लोक मध्ये काय म्हणतात, चिंतामणी प्रकरसत पशुकल्प वृक्ष लक्षावृदेश सुरभिरभिपादयन्तं लक्ष्मी सहस्रश संभ्रमान् गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. तर चिंतामणी म्हणजे असे घर आहे की तिकडं लाईटची गरज नाही, आपणच समजतात घर. मग तिकडं अशी झाडं आहेत की तुम्हाला कसलं पाहिजे ते फळ भेटेल, कधी कधी बिना गुटलीचा आंबा पण भेटते तिकडं भेटणार नाही. ठीक आहे, जो पाहिजे ते दागिने, तुझे कपडे, जसे तुम्हाला कपडे पाहिजे ते झाड देऊ शकते, एकच झाड. ठीक आहे, त्याला म्हटलं होतं कल्पवृक्ष. अशी गाय आहे जेवढं पाहिजे ती दूध सोडते. तुम्हाला गाईचं दूध काढायचं गरज नाही, फक्त भांड ठेवा, जसं तुम्ही नळाखाली बकेट ठेवता ना, तसं ती दूध सोडते. अशा गायीमध्ये पण एक गाय आहे, ती काळी गाय असते, त्याला नाव विसरलो मी. तर त्या गाईचं दूध कामधेनू म्हणतात. तर अजून पण वृंदावनमध्ये थोड्या गोशाळामध्ये आहेत गाय, ते भांड ठेवायचं, दूध आपणच ते सोडते, अशी पण गाय आहे. तर तिकडं भगवंत गाय आहे, ते फक्त काय करायले, आपल्या भक्ताबरोबर लीला करायले. अशा प्रकारे ब्रह्माजींनी ब्रह्मसंहितामध्ये गोलोक वृंदावनची माहिती दिलेली आहे. तर आपल्या भागवतमध्ये असं एक वर्णन येत आहे. एक वेळा काय झालं की नंद महाराज की पहाटे आंघोळीला गेले होते. तर अचानक काय झालं, ते लवकर आंघोळीला गेले. तर जो वरुणदेव आहे त्यांचे लोक त्यांना पकडून घेऊन गेले. तर बाकीचे ब्रजवासी ते जोराने ओरडले, अरे रे. तर तुरंत भगवंताला कळून आलं त्यांच्या वडिलांना कुठे घेऊन गेले. तर भगवंत जे आहेत हे बघा, हे वरुण लोक आहे. कुठले लोक आहे, वरुण. तर तिकडं त्यांनी जाऊन काय केलं, आपल्या वडिलांना सोडवलं आणि परत घेऊन आले. तर भागवत मध्ये उल्लेख दिलेला आहे, जेव्हा नंद महाराज त्यांचे जे साथीदार होते त्यांच्याबरोबर घरी जात होते, संध्याकाळचं टाइम झालं होतं, रात होत होती. तर सगळे ग्वालबालांनी त्यांना विचारलं, अरे तुम्हाला भागवत घेऊन गेले होते, कुठे गेला होता, कसं जग होतं. तर नंद महाराजने तिथली माहिती दिली, कसं जग आहे. कधी आता कोणतरी विदेशमध्ये अमेरिकाला गेलं, सिंगापूरला, अरे काय सिंगापूर आहे, काय हे आहे, चकाचक, चला जो पण आहे. तर नंद महाराज आणि त्यांचे साथीदार जेव्हा बोलत होते तर भगवंतांना वाटलं, चला आता ह्यांच्या मनामध्ये काहीतरी जिज्ञासा आहे. तर भगवंतांनी काय केलं, त्यांची परिस्थिती पाहून भगवंतांनी गोलोक वृंदावन दाखवलं. ठीक आहे, तर त्याने म्हटलं की ह्या भौतिक अंधकारच्या पलीकडं आहे. तर इकडं बघता भगवंताचं गोलोक जो वृंदावन आहे त्याच्यावरती ऋषी मुनी ध्यान करतात. मोठे मोठे सायंटिस्ट लोक पण ते समजू शकत नाहीत की ते धाम कसं आहे. तर सगळ्या ब्रजवासींना भगवंताने म्हटलं, बघा आपलं ते शाश्वत घर आहे, तिकडं आपलं शाश्वत राहायचं आहे. तर एक दिवशी आपल्याला हे जग सोडून तिकडं जायचं. ठीक आहे, तर एक ग्रंथ आहे गोपाल चंपू. तर जेव्हा हे झालं, द्वारकाचं म्हणजे भगवंताने समुद्रामध्ये द्वारकाला बुडून टाकलं. तर कृष्ण भगवंत जो आहे ते वृंदावनला आले आणि वृंदावनमध्ये तिकडं भगवंताचं गोपींचं लगीन झालं. मग एक दिवशी
वैकुंठमधून असे एक पुष्पक विमान आलं फार मोठं. तर त्यात सगळे नंद महाराज, यशोदा, कृष्ण बलराम, सगळे गोपीज सगळे बसून ते परत गोलोक वृंदावनला गेले, जिकडून ते आले होते इकडं लीला करायला. कळत आहे? हां, हे पहिला कॅटेगरी आपलं झालं. ठीक आहे. तर ह्याची माहिती भरपूरकडं केलेली आहे. तर एक वेळा शिवजी त्यांना पार्वतीने जिज्ञासा केलं की असं कुठं जग आहे जो शाश्वत आहे. मग शिवजीने म्हटलं की हा आहे. तर त्याने म्हटलं की नैमिषारण्यमध्ये शौनक ऋषी त्यांना त्या ऋषीने जिज्ञासा केली होती की असं कुठं एक जग आहे काय जे शाश्वत आहे. तर ते काय म्हणतात, ते गोपनीय, सर्वात गोपनीय आहे. तर ते सगळ्यांनाच काय प्राप्त होऊ शकत नाही, कधी सगळ्यांना प्राप्त होऊ शकत नाही. भारतामध्ये प्रत्येक वर्षी 50 लाख मुलं, 50 लाख JEE-NET-ला एंट्रन्स टेस्ट देतात. ठीक आहे. 50 लाख मध्ये 50,000च पास होतात. 50,000 मधले फक्त 5,000 350 लोकांना इंडियाचे 5 IIT मध्ये एंट्रन्स भेटते. कुठं 50 लाख, कुठं 50,000, कुठं 5,000. कळत आहे? हा. तर असं बघायला गेलं तर आपलं भगवंताचा संबंध आहे, परंतु ते विसरून आपण ह्या जगामध्ये आपलंच एक संसार करायला बघतोय. आता हे आहे दुसरं भौम वृंदावन, नाही तर प्रकट वृंदावन. तर भौतिक जगामध्ये एक वृंदावन आहे मथुरामध्ये. तर ते ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये एक वेळा तिकडे भगवंत येतात. तर आपल्या ब्रह्मांडमध्ये आपले जो ब्रह्माजी आहे त्यांची आई फार मोठी आहे. तर त्यांचं एक दिवस म्हणजे 12 तास. त्या 12 तासामध्ये 1000 चतुर्युग होतात. किती? हा. तर एक अशी लीला येते वराह पुराणमध्ये. जेव्हा भगवंत वराहदेव पृथ्वीला रसातळमधून वर घेऊन आले, तर पृथ्वी देवीने बघितलं, अरे माझ्यापेक्षा अतिरिक्त आणि असं हे दिसतंय जग, हे काय आहे. तर पृथ्वी देवीने वराह भगवंतांना विचारलं हे काय आहे. तर भगवंताने म्हटलं हे भगवंताचं भौम वृंदावन आहे. जेव्हा ह्या पृथ्वीचं सगळं नाश होतं, ह्याचा नाश होत नाही. तर भारतामध्ये आपण बघतो की 4 धाम आहेत. उत्तरमध्ये बद्रीनाथ, खाली रामेश्वर, मग पूर्वमध्ये जगन्नाथपुरी, पश्चिममध्ये द्वारका, मध्ये वृंदावन धाम आहे. ठीक आहे. तर हे जो वृंदावन धाम आहे, तर तिकडं भगवंत जो आहे ते ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये म्हणजे 1000 चतुर्युगमध्ये एक वेळा लीला करतात. तर जेव्हा भगवंत 5000 वर्ष अगोदर भगवंताने लीला केली, ते प्रकट लीला म्हटलं जातं भगवंताचं. तर तिकडं एक वृंददेवी म्हणून आहे भगवंताची लीला शक्ती. तर त्यांनी 60,000 वर्ष तपस्या केली, त्यामुळे त्याला वृंदावन धाम असं म्हटलं जातं वृंददेवीच्या नावाने. तर त्यात अलग अलग प्रकारचे वन आहेत. बृहदवन, अधिवन, प्रतिवन, उपवन, ऋतुवन, कुंजवन. ठीक आहे. तर हे ब्रह्माजी आहेत. ठीक आहे. तर ह्यांच्या एका दिवसामध्ये भगवंत एक वेळा ते रामलीला करतात, एक वेळा कृष्ण लीला करतात आणि एक वेळा गौर लीला. कधी आता 500 वर्ष अगोदर तेच कृष्ण भगवंतच चैत्र महाप्रभू एक भक्तीच्या रूपमध्ये आले होते आणि त्यांनी काय केलं, वृंदावनला ते गेले होते 2 महिन्यासाठी. तर रामचंद्र भगवंत ते मर्यादा पुरुषोत्तम कृष्ण जो आहे त्याला लीला पुरुषोत्तम म्हटलं जातं. चैतन्य महाप्रभूंना प्रेम पुरुषोत्तम नाहीतर औदार्य पुरुषोत्तम असं म्हणतात. तर एक ग्रंथ आहे ब्रह्मवैवर्त पुराण. तर त्या ब्रह्मवैवर्त पुराणमध्ये अशी कथा येते की गोकुळमध्ये जेव्हा भगवंत प्रकट लीला करत होते, तर कंस काय करायचा, राक्षसांना पाठवायचा लहान लेकरांना मारण्यासाठी. त्याने पूतनाला पाठवलं, शकटासूर, मग जो आहे एक आला होता जो आहे हव्यामध्ये, हव्याच्या रूपमध्ये तृणाव्रत. मग जेव्हा भगवंत 3.5 वर्षाचे झाले, तर एक वेळा काय झालं की यशोदाने कृष्णला पाठीमध्ये एक ओखळ बांधलं, लाकडाचं होतं. तर भगवंत 2 झाडाच्या मधून गेले
तर ते फार उंच वृक्ष होते, ते म्हणजे वर ढगाला म्हणजे स्पर्श करत होते. 2 अर्जुन वृक्ष होते. तर ते जसे वृक्ष पडले तर सगळ्या ब्रजवासींनी एक मीटिंग बोलवली. म्हटलं की आता वृंदावन हे जो गोकुळ आपल्याला राहण्याचे योग्य नाही, इकडं भरपूर राक्षस आहेत आपल्या लेकरांना मारायला, तर आपण काय करूया, इथून दुसरीकडे कुठेतरी पलायन करूया. तर नंद महाराजचे मोठे भाऊ होते उपनंद, त्यांनी म्हटलं की इथून थोड्या दुरीवरती वृंदावन आहे, तिकडे यमुना आहे, चांगलं गवत आहे, तिकडं आपण जाऊन रिसेटल होऊया. रिसेटल म्हणजे कधी हे आता हे घर सोडायचं, तिकडं जाऊन आपलं नवीन घर बनवायचं. तर अशा प्रकारे काय झालं की ब्रजवासीने आपलं घरचं सामान बैलगाडीमध्ये घातलं, बायकांना मुलांना बैलगाडीमध्ये बसून तर ते गोकुलवरून वृंदावनला आले. तर वृंदावनमध्ये एक जागा आहे अजून पण, त्या जागेचं नाव आहे छठीकरा. काय नाव आहे? हा. तर तिकडं वृंदावनला येता येता संध्याकाळ झाली. आपल्या सगळ्या गायींना बैलांना घेऊन आले होते. तर त्यांनी काय केलं, बैलगाडीने एक आखाडा बनवला. आखाडा म्हणजे काय? कुंपण बैलगाडी. आणि रात होत होती तर सगळे ते जमिनीवरती झोपले तिकडं गवतामध्ये. तर रात्री भगवंत जो आहे ब्रह्माजी ते बघत होते. तर ब्रह्माजीला वाटलं अरे आता भगवंत इकडे वृंदावन आले, त्यांना राहायची काही व्यवस्था नाही, आपल्याला काहीतरी मदत केली पाहिजे. तर ब्रह्माजीने विश्वकर्माला बोलवलं. म्हटलं रे बघा, आता तुम्ही काय करा, रातोरात भगवंतांना आणि भगवंताचे जेवढे पण पार्षद आहेत ब्रजवासी त्यांच्यासाठी तुम्ही काय करा, एक त्यांचे जसं गोकुळामध्ये घर होतं तसंच त्याच्यापेक्षा सुंदर घर बनवा. तो रातोरात काय झालं की विश्वकर्माने जेवढे पण ब्रजवासी होते त्यांना जसं त्यांचं गोकुळमध्ये घर होतं त्याच्यापेक्षा सुंदर घर बनवलं. आणि भगवंताने काय केलं, त्यांना सगळ्यांना योग मायाच्या म्हणजे मदतीने रात्री बाहेर झोपले होते. झोपल्या भगवंताने त्यांना घरी त्यांच्या बिस्तरमध्ये झोपून टाकलं, जसं दररोज ते गोकुळमध्ये झोपायचे. तर जेव्हा पहाटे उठले तर त्याने बघितलं अरे आपण बाहेर जमिनीवरती झोपलो होतो, इकडं हे काय झालं, हे घरामध्ये आलं, हे काय माया आहे. ते सगळे ब्रजवासी ते घाबरले, हे झालं काय गडबड. तर ते सगळे नंद महाराजच्या घरी गेले. अरे हे काय आश्चर्य, असं कसं होऊ शकतंय. तर नंद महाराजने काय म्हटलं की माझ्या लेकराचा जेव्हा जन्म झालं ते गर्भमुनी आले होते. तर त्यांनी म्हटलं की तुमच्या लेकरामध्ये नारायण सारखे गुण आहेत, तर चला लक्ष्मी मैयाची कृपा झाली, लक्ष्मींनी आमच्यासाठी काहीतरी व्यवस्था केली राहायची कधी. तर असं म्हणून त्यांना काढलं. म्हटलं की चला भगवंतांना हे करा, त्यांचं यश गान करा. तर हे ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये ही कथा येते. ठीक आहे. तर आपण बघता की चैतन्य महाप्रभू असं कृष्ण भगवंत लीला करून गेल्यावरती त्यांचा पौपुत्र होता, त्याचं नाव होतं वज्रनाभ. तर 5 पिढी होत्या भगवंताच्या वज्रनाभच्या नंतर. तर त्यांनी 2500 वर्ष वृंदावनमध्ये राज्य केलं. नंतर काय झालं की वृंदावन लुप्त झालं भौतिक दृष्टीने. फक्त मथुरा आणि काम्यवन तेवढं म्हणजे हे होतं, दृष्टिगोचर होतं. तर कमी 1000 वर्ष वृंदावन बद्दल कोणालाच काही माहिती नव्हती. मग नंतर चैतन्य महाप्रभू त्यांचे पार्षद हळूहळू एक करून वृंदावनला यायला लागले. 1000 वर्ष अगोदर तिकडं यमुनाचार्य त्यांचे आई वडील गेले होते. मग आमचे एक आचार्य होते, 800 वर्ष ते वृंदावनला राहिले. तर त्यांचं नाव होतं लीला शुक बिलमंगल ठाकूर. ते 800 वर्ष वृंदावनला होते. आपण आजकाल 100 वर्ष पण जगू शकत नाही. ठीक आहे. मग 600 वर्ष अगोदर तिकडं माधवेंद्रपुरी गेले होते. त्याच्यानंतर अद्वैताचार्य गेले, नित्यानंद गेले, मग मुरारी गुप्ता, असं फार मोठं लिस्ट आहे जो वृंदावनला गेले. तर 1515 मध्ये चैतन्य महाप्रभू स्वतः वृंदावनला गेले. ठीक आहे. 2 महिन्यासाठी कार्तिकच्या दुसऱ्या पौर्णिमेला ते गेले. तर त्यांच्या मनात विचार आलं की वृंदावनला परत आपल्याला प्रकट केलं पाहिजे. तर त्यावेळी राधाकुंड, श्यामकुंड, नंदगाव हे सगळं लुप्त होतं. तर चैतन्य महाप्रभूने ह्यांना शोधून काढलं.
नंतर चैतन्य महाप्रभूंनी 6 गोस्वामी जो आहे वंदे रूप सनातन रघुयुगो श्री जीव गोपाल को, तर त्यांना चैतन्य महाप्रभूंनी 4 हे दिले म्हणजे उपदेश. म्हटलं की वज्रनाभनी जो विग्रह बनवले होते मदन मोहन, गोविंदजी, गोपीनाथ असे वज्रनाभनी 70 भगवंताचे विग्रह बनवले होते. शिवजीचे, योग माया देवीचे, भगवंताचे सगळे मिळून 70 विग्रह बनवले होते. तर चैतन्य महाप्रभूंनी काय म्हटलं 6 गोस्वामीजना, तुम्ही हे जो विग्रह आहे ते आता हरवले, जमिनीमध्ये पुरले, तर त्यांना तुम्ही परत शोधून काढा, चांगले मग भगवंतासाठी मंदिर बनवा, वैष्णवांना समजण्यायोग्य ग्रंथ लिहा, ग्रंथ. आणि जे पण भगवंताचे लीलास्थळी अप्रकट झाले, अप्रकट म्हणजे लुप्त झाले, त्यांना परत त्यांना हे करा, त्यांना पुनर्जागरण करा आणि ते त्यांचं नाम हे संकलन करा की हे काय, ही जगा काय. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूजी जे पार्षद होते 6 गोस्वामी, तर त्यांनी काय केलं, वृंदावनमध्ये जेवढे पण भगवंताचे लीलास्थळी होत्या त्यांना शोधून काढलं. तर वृंदावनला परत प्रकट करायचं जो श्रेय आहे ते गौडीय संप्रदाय त्याला जाते. आता गेल्या 300 वर्षामध्ये वृंदावनमध्ये बाकी संप्रदायाचे पण लोक आले. आजकाल कोण पण फालतू माणूस पण वृंदावनमध्ये जातोय. चला जो पण आहे, तर चैतन्य महाप्रभू त्यांची तीव्र इच्छा होती. तर चैतन्य महाप्रभू स्वतः वृंदावनमध्ये होते 2 महिन्यासाठी 1515 मध्ये. तर उपदेशामृतमध्ये रूप गोस्वामी काय म्हणतात, या भौतिक जगामध्ये पृथ्वीवरती भारतवर्ष फार पवित्र आहे. भारतवर्षमध्ये जो आहे मथुरा मंडल, मथुरा मंडलमध्ये गोवर्धन आहे, गोवर्धनमध्ये पण राधाकुंड श्यामकुंड आहे. तर एक जो बुद्धिमान व्यक्ती आहे त्या व्यक्तीने जाऊन तिकडं काय केलं पाहिजे, निवास केलं पाहिजे. मग मथुरा महात्म्य जो ग्रंथ आहे तर त्या 7 म्हणजे जागा आहेत त्याला सप्तपुरी म्हटलं जातं. ते काय, मथुरा, माया, काशी, कांची, अवंती, द्वारवती. तर ह्याच्यापेक्षा जास्ती पवित्र जो जागा आहे ते वृंदावन आहे. तर ते काय म्हणतात, ह्याचं संरक्षण भगवंत स्वतः सुदर्शनने करतात. आणि इकडं स्कंद पुराणामध्ये उल्लेख दिलेला आहे, जो पण मथुरेला आठवण करतो तर ते सगळ्या पापातनं मुक्त होऊ शकतो. तर वायू पुराणामध्ये पण उल्लेख दिलेला आहे की मथुरा मंडळ जो पण व्यक्ती 84 कोटची परिक्रमा करतो तर त्या व्यक्तीला संपूर्ण ब्रह्मांडमध्ये जेवढे पण तीर्थ आहेत तर त्या तीर्थांचं तीर्थयात्रा केलेलं फळ मिळतं. ठीक आहे. तर रूप गोस्वामी जो आहे त्यांनी एक श्लोक लिहितात भक्ती रसामृत सिंधूमध्ये. तर त्यांनी एक चांगली उपमा दिली. तर ते काय म्हणतात, एक गोपी दुसऱ्या गोपीला ती काय म्हणते, बघ अगर तुला आपल्या घर परिवार बद्दल फारच चिंता वगैरे आहे तर तू गाव वृंदावनला जाऊ नकोस. आणि तिकडं वृंदावनमध्ये यमुनाच्या किनारी एक तमलच्या झाडाच्या खाली भगवंत मुरली वाजवायचे. अगर एक वेळा तुम्ही त्याला बघितलं, तुम्ही आपलं घर संसार सगळं काही विसरला. कधी नाही, भरपूर लोक वृंदावनला की त्याला एक चांगलं साक्षात्कार होत आहे. गावगाव त्यांनी म्हणतात रोज आता आम्हाला इकडं राहायचं, परत जायचं नाही. तर घरचे लोक थोडं दुःखी होतात, म्हणतात त्यांना जरा सांगा घरी जायला परत. तर अशी घटना आहे वृंदावनची लीलामध्ये. तर एक वेळा एक नवीन वधू ती लगीन करून नंदगावला आली. आता ती नवीन होती तर ती काय बघायची, सकाळी 9 वाजता कोणतरी मुरली वाजवते आणि सगळे लोक घरचं काम सोडून पळून जायचे. तर त्याने सासूबाईला म्हटलं, हे कोण मुरली वाजवते, एक दिवशी मी जाऊन बघू काय. त्याने म्हटलं, नाही खबरदार, एक साप, काळा साप ते मुरली वाजवतोय, तू तिकडे गेलीस तो तुला ठसणार, तू मरून जाशील, गावा पण चुकीने जायचं नाही. तर त्याला वाटायचं अरे मी काय पाप केलंय, मी हे दररोज लोक सगळे काय जात आहेत, हे काय लोक वेडे आहेत काय. असं 1 वर्ष झालं, तिला एक लेकरं एक मूल पण झालं. तर एक दिवशी सासूबाई घरी नव्हती. आता त्याने विचार केला, चला आज सासूबाई घरी नाही आणि माझं लेकरं आता झोपलंय,
आज जाऊन मी बघते कोण मुरली वाजवतो. ठीक आहे, त्याने आपलं साडी पदर घातलं समोर आणि आपलं तोंड लपवून ते हळू जाऊन एका झाडाखाली जाऊन उभा राहील. ठीक आहे, तर जसं भगवंत बाहेर आले गाईंना वासरांना घेऊन जाण्यासाठी, तर भगवंतानं कळून आला रे ही नवीन आले, हिला काहीतरी औषध दिलं पाहिजे. ठीक आहे, तर भगवंताच्या बाजूला जे गाईचं वासूर होतं, तर भगवंताने काय केलं, त्या गाईचं शेपटी वासराचं शेपटी जरा अशी मोरडली, तर ते वासरू पळत पळत त्या बाईकडे गेलं. तर भगवंत त्याला पकडायचं एक बहाणा करून त्याच्या पाठोपाठ पळत पळत जाताना काय केलं, आपली जो मुरली आहे मुरली तर त्या बाईच्या हनवटीला लावलं आणि ते निघून गेले गोचरणासाठी. तर सगळे ब्रजवासी आपल्या आपल्या घरी गेले. तर ही बाई स्तब्ध झाली. स्तब्ध म्हणजे कधी हां, ते अशी पिसाळली की तिकडंच उभा राहिली. ती काही घरी गेली नाही. त्याची सासूबाई घरी आली, बघितलं अरे मूल रडायले, माझी ही कुठे गेली, काय म्हणतात तिला, सूनबाई कुठे गेली. ती ओरडत होती, अरे बहू कहाँ हो, बहू कहाँ हो. कोणतरी म्हटलं अरे तेरी तो बहू कन्हैया को देखने गई. तर त्यांनी डोक्यावरती हात मारला. सब हे हो गया, सब नाश हो गया. मग ती आली, त्यांनी बघितलं त्याची सूनबाई झाडाखाली उभी आहे, परंतु त्याला चेतना नव्हती. चेतना कशी तरी ती त्याला पूर्ण चेतनामध्ये बाहेर घेऊन आली आणि त्याने म्हटलं अरे तुला मूर्खला मी सांगितलं होतं यायचं नाही घरातनं बाहेर, बघ आता तुझी काय दशा झाली, चल. घरी त्याला घेऊन गेली, त्याला पाणी पाजवलं आणि म्हटलं जा विहिरीवरून पाणी घेऊन ये. तर त्या बाईने काय केलं, कळशी घेतली, मुलाला घेतलं, रस्सी पण घेतली. तर विहिरीकडे गेली, तर त्याला म्हणजे एवढं डोक्यात हे चढलं होतं की त्यांनी काय केलं की कळशीमध्ये रस्सी लावली नाही, मुलाच्या गळ्यामध्ये दोरे घालून मुलालाच विहिरीमध्ये सोडत होते. तर ते बाकी जो गोपीस बघत होते म्हटले अरे इसको ज्यादा ही चढ गया, हिला म्हणजे जास्तीच ते हे लागली, भुंगी झाली. तर त्याने म्हटले रे थांब थांब थांब, हे काय करायलीस, तुला काय अक्कल आहे की नाही, चला. तर आपल्याला अगर खरोखरच भगवत प्रेम प्राप्त होईल तर आपण आपलं घर परिवार सगळं काही विसरणार. ठीक आहे, विसरणार म्हणजे तेवढ्या स्तरावर तर आपण तर नाही. ठीक आहे, तर ही म्हणजे ह्याची माहिती म्हणजे रूप गोस्वामी भागवतमध्ये देतात. आता तिसरं प्रकार वृंदावनचं हे आहे दृश्यमान वृंदावन. ठीक आहे, तर जो भगवंताचे शुद्ध भक्त आहेत त्यांना वृंदावनमध्ये कुठं काय आहे ते सगळं माहिती आहे. तर हे माधवेंद्रपुरी हे परमहंस संन्यासी, पुढं गावा भीक मागणार नाही, भगवंताच्या कृपाने काहीतरी भेटलं तरच खायचं. हा थोडे असे लोक असतात ते म्हणजे कवा कुठं कोणाकडं मागणार नाही, भगवंताच्या कृपाने काहीतरी भेटलं तरच खायचं. आमच्या इस्कॉनमध्ये पण अगोदर असे लोक होते, तर त्यांनी आपलं साक्षात्कार सांगायचे, अरे मैं जहाँ भी गया मैंने कुछ प्रयास नहीं किया, आम्हाला प्रसाद भेटलो, चला. तर हे माधवेंद्रपुरी एक वेळा गोवर्धनकडे आले होते. तर भगवंतांना कळून आलं की चला आपल्याला दूध घेऊन गेलं पाहिजे. तर भगवंतांनी त्यांना दूध दिलं. मग त्यांच्या स्वप्नामध्ये आले, म्हटले अरे बघा वैजनाथने माझं विग्रह बनवलं होतं, तुम्ही मला परत जमिनीतनं काढून स्थापित करा. ठीक आहे. मग नंतर 500 वर्ष अगोदर जेव्हा चैत्र महाप्रभू गेले होते, तर चैत्र महाप्रभूने स्वतः राधाकुंड, श्यामकुंड, नंदगाव हे जागा ते शोधून काढले. तर दृश्यमान वृंदावन म्हणजे भक्तीमध्ये जे आध्यात्मिक ज्याला साक्षात्कार झालेला आहे तोच बघू, त्यालाच कळून येऊ शकते की कुठं काय आहे. आपल्याला जसं लाईट गेली आपल्याला दिसून येते काय कुठं काय चाललंय नाही. तर तशाच प्रकारे जोपर्यंत आपलं भक्तीमध्ये कनिष्ठ स्तरावरती आहे तर आपल्याला म्हणजे वृंदावनमध्ये भगवंताने कुठं काय लीला केली, काय भगवत धाम काय त्याची काय माहिती आपल्यामध्ये काय प्रकट होणार नाही. तर एक भागवतमध्ये अशी लीला दिलेली आहे की भगवंत जेव्हा मथुरेला जाणार होते, एक दिवस अगोदर नारद मुनी वृंदावनला आले. हा चला कोणी वाचा हिंदीमध्ये काय म्हणतात नारद मुनी, माहित घ्या. हे सर्वशक्तिमान विभो, 2 ही दिनों में मैं आपको आपके हाथों चानोर, मुष्टिक तथा अन्य पहलवानों के साथ साथ कुवलयापीड़ तथा राजा कंस की भी मृत्यु होते देखूंगा. इसके बाद मैं काल यवन, मूर, नरक
तथा शंख असुरों को आपके द्वारा मारा जाते देखूंगा। मैं आपको परिजात पुष्प चुराते और इंद्र को पराजित करते देखूंगा। तत्पश्चात अपने पराक्रम से मूल्य चुकाते हुए वीर राजाओं की अनेक कन्याओं के साथ आपको विवाह करते देखूंगा। हाँ, पुढं तब हे ब्रह्मांडपति, आप द्वारका में राजा नृग का शाप से उद्धार करेंगे और एक अन्य पत्नी के साथ साथ आप अपने लिए स्वमंतक मणि भी लेंगे। आप ब्राह्मण के मृत पुत्र को अपने दास यमराज के धाम से वापस लाएंगे और उसके बाद आप पौंड्रिक का वध करेंगे तथा काशी नगरी को जला देंगे और राजसूय यज्ञ के समय दंतवक्त्र तथा चेदिराज का संहार करेंगे। मैं इन सब वीरतापूर्ण लीलाओं को तो देखूंगा ही, साथ ही द्वारका में अपने वास काल में आप जो अन्य अनेक लीलाएं करेंगे उन्हें भी देखूंगा। हाँ, तर हे एक आपल्या हृदयामध्ये जो नारद मुनी ते नियत काय चिंतन करत असतात, भगवंत काय काय करणार त्यांना माहिती आहे। तर एक होते रसखान, तर हे एक मुसलमानचे होते, परंतु ह्यांना बसल्या बसल्या कुठं आता भगवंत काय लीला करायले त्यांना ते दिसून यायचं। तर त्यांनी एक ब्रजभाषामध्ये एक हे लिहिलेलं आहे, म्हणजे एक पद लिहिलं आहे, मानुष हो तो वही रसखानी बसो ब्रज गोकुल गाव के ग्वार। तर ते काय म्हणतात भगवंतांना की तुम्हाला मला परत जन्म द्यायचा आहे, मनुष्य जन्म, तुम्ही मला ब्रजवासीमध्ये जन्म द्या। ते होत नसेल तर गाईचं एक मला वासरू बनवा, अगर ते पण होत नसेल तर मला गोवर्धनमध्ये एक शिला दगड बनवा, तर ते पण होत नसेल तर ते काय म्हणतात की मला यमुनाच्या काठी एका झाडावरती एक मला काय एक चिमणी पक्षी बनवा, असं ते भगवंतांना प्रार्थना करतात रसखान। तर आता चौथं हृदयस्थ वृंदावन, ठीक आहे। तर हृदयस्थ वृंदावन म्हणजे जो हृदयामध्ये निरंतर स्थित असणारा वृंदावन, गुप्त वृंदावन असं। तर इकडे बघतात की जेव्हा कृष्ण भगवंत हस्तिनापूरमध्ये होते तर भरपूर ऋषीमुनी यायचे तिकडं युधिष्ठिर महाराजकडं। तर एक वेळा नारद मुनींनी युधिष्ठिर महाराजला काय म्हटलं, तुमचं हे अहोभाग्य आहे की भगवंत तुमच्याकडे येऊन आहेत, त्यामुळे हे सगळे ऋषीमुनी यायले, कधी का नाही। आता त्यांना माहिती आहे की भगवंताने इकडं आता निवास करायले। तर अशा प्रकारे जर हे आहे जो भगवंताचे शुद्ध भक्त आहे तर त्यांना कळून येते की आता भगवंत कुठं आहे, कुठं लीला करायले, तर तिकडे ते आपणच पोहोचतात, ठीक आहे। तर ब्रह्मसंहितामध्ये ब्रह्माजी म्हणतात की प्रेमांजन चुरिते भक्ति विलोचने न संत सदैव हृदयेषु विलोकयन्ति यम श्याम सुंदरम अचिंत्य गुण स्वरूपम गोविंदमादि पुरुषम तमहम भजामि। तर अशा प्रकारे जो भगवंताचे शुद्ध भक्त आहेत त्यांच्या हृदयामध्ये पण त्यांना कळून येते की भगवंत आता कुठं आहे, काय लीला करायले, ठीक आहे। तर चैतन्य महाप्रभू जेव्हा 500 वर्षावर वृंदावनसाठी निघाले होते तर त्यांना कुठलं पण वन बघितलं वाटायचं वृंदावन आहे, डोंगर बघितलं त्यांना वाटायचं हे गोवर्धन आहे, नदी बघितलं त्यांना वाटायचं हे यमुना आहे। तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू आहे ते जेव्हा भ्रमण करत होते भारतातनं, म्हणजे जगन्नाथ फिरून वृंदावनला जात होते, तर ते त्यांच्या हृदयामध्ये काय पण बघायचे त्यांना वाटायचं हे वृंदावन आहे। तर त्यांच्यामध्ये भगवंताच्या प्रती जो प्रेम भक्ती आहे ते लाखोपट वाढत गेलं। तर आमचे नरोत्तमदास ठाकूर त्यांनी एक भजन लिहिलंय की माझी अशी कवा मनोदशा होईल, हे सगळं संसार वगैरे सोडून मी वृंदावनला जाईन आणि तिकडं भगवंताचं लीला स्मरण करत करत हे शरीर तिकडं मी सोडून देईन, असं ते भगवंताने प्रार्थना करतो। पाचवा आहे गुप्त वृंदावन। तर हे रूप गोस्वामी सनातन गोस्वामी हे बंगालमध्ये जो नवाब हुसेन शाह होता
त्याचे 2 मंत्री होते. तर त्यावेळी ह्यांना 500 वर्ष अगोदर ह्यांना पगार फार मोठा पगार होता, सोन्याचे सिक्के भेटायचे. ठीक आहे. तर त्यांनी काय केलं होतं, एक गाव होतं रामकेली म्हणून, एक गाव होतं रामकेली. तर तिकडं भरपूर जमीन घेऊन त्यांनी त्यात काय केलं होतं, 12 वन बनवले आणि नंदगाव बरसानापासून गोवर्धन, राधाकुंड, श्यामकुंड सगळं काही बनवलं होतं. तर हे आपण बघता गुप्त वृंदावनमध्ये आजपर्यंत भारतामध्ये बाहेरच्या देशामध्ये 10 कडक गुप्त वृंदावन बनवले. तर आता आपल्याला एक एक करून सांगू. हे आहे द्वारकामध्ये भगवंत जेव्हा लीला करत होते तेव्हा एक गुप्त वृंदावन बनवलं. तर एक ग्रंथ आहे बृहद भागवतामृत. कुठला ग्रंथ आहे? हे तर कोणी वाचले बृहद भागवतामृत? तर भगवंत जेव्हा द्वारकेमध्ये होते तर ते रात्री दररोज वाढायचे, गोपींचं नाव घ्यायचे, गायींचं नाव घ्यायचे, नंद महाराज, यशोदा. तर त्यांच्या बाजूला ते हे झोपायचे उद्धव. कवा कवा रुक्मिणी, सत्यभामा ते म्हणायचे, अरे काय पिसाळलेत काय रात्री. तुम्ही रात्री स्वप्नामध्ये बोलत असताना इकडे कोण आहे काय स्वप्नामध्ये? हा प्रभुपाद एक लेक्चरमध्ये काय म्हणतात, त्यांचे वडील जो आहेत कापडाचे व्यापारी होते आणि रात्री त्यांचे वडील गाव बडबडायचे आणि ते रेट सांगायचे. 5 पैसे मीटर, 8 पैसे मीटर. त्यावेळी 100 वर्ष अगोदर. तर ते म्हणत होते की त्यांचे वडील पण बडबडायचे रात्री. दुकान जसं आपण दिवसाने जो बोलतो ते रात्री बडबडतो, इथं कोण बडबडत नाही स्वप्नामध्ये. चला बरं आहे, ओके. तर भगवंत पण ते जोराने ओरडायचे, नाव घ्यायचे आणि ते उद्धवला म्हणायचे, उद्धव मोहे ब्रज विसरत नाही. हे उद्धव, मी वृंदावन विसरू शकत नाही. तर उद्धवने जाऊन सगळ्यांना म्हटलं, अरे बघा काहीतरी यांचं औषध उपचार करा, नाहीतर हे द्वारका सोडून जाणार. तर आता सगळे द्वारकावासी घाबरले. तर बलरामजी आणि त्यावेळी तिकडे रोहिणी होती. तर त्यांनी म्हटलं की आपण काय करूया, इकडे एक वृंदावन बनवूया. वृंदावनमध्ये कोण कोण आहे त्यांचं मी सगळ्यांचं लिस्ट बनवतो, सगळ्यांचं नाव सांगतो. तर ब्रह्माजींनी काय केलं, विश्वकर्माला बोलवलं, त्यांचे जो पण ब्रजवासींचे पुतळे बनवले आणि कसे एक वृंदावन बनवलं. परंतु त्यात आपले जीव घालू शकले नाही, जो मूर्ती बनवलं. तर भगवंतांना वृंदावन द्वारकेमधून बाहेर नाही गेलं पाहिजे म्हणून हे द्वारकामध्ये बनवलं होतं. त्याला म्हटलं जातं गुप्त वृंदावन. दुसरं आहे रामकेली ग्राम, पश्चिम बंगाल. आता अजून तुम्हाला जे दाखवलं होतं तर तिकडं बिहारच्या बॉर्डरमध्ये अजून पण ते जागा आहे जिकडं रूप गोस्वामी, सनातन गोस्वामींनी एक फार सुंदर वृंदावन बनवलं होतं. मग वान विष्णुपूर ओडिसा, तिकडं आमचे एक आचार्य होते श्रीनिवास आचार्य. त्यांचा एक शिष्य होता भीरमभीर, हा एक डकैत होता, नंतर तो एक शिष्य बनला. तर त्यांनी एक वृंदावन बनवलं होतं. मग आणि त्यांचाच उडीसा बालासोरमध्ये एक शिष्य होता, त्याचं नाव होतं रसिकानंद. तर त्यांनी पण तिकडं एक वृंदावन बनवलं. मग नंतर कनक वृंदावन जयपूर, 1670 मध्ये जेव्हा जो आहे इकडं औरंगजेबने वृंदावनमध्ये आक्रमण केलं. एक राजा होते मानसिंग. तर त्यांनी वृंदावनचे जेवढे पण विग्रह होते, मदन मोहन, गोविंदजी, गोपीनाथ आणि कमीत कमी बाकी भरपूर विग्रहांना त्यांनी वृंदावनमधून तिकडे जयपूरला घेऊन गेले. तर तिकडे त्यांनी कनक वृंदावन म्हणून बनवलं. अजून पण तिकडे आहे ते जयपूरमध्ये. ठीक आहे. मग उत्तर वृंदावन अल्मोडा, हे तिकडं अनेक गुप्त वृंदावन आहे जिकडं ब्रह्माजीचं एक स्थान आहे, तपस्या. त्याला म्हटलं जातं पुष्कर. एक वेळा मी तिकडे गेलो होतो. मग श्री चैतन्य मठ नवद्वीप, तर प्रभुपादांचे जे गुरु महाराज होते त्यांनी नवद्वीपमध्ये जिकडं श्री चैतन्य मठ बनवलं. तर तिकडं त्यांनी गोवर्धन, नंदगाव, बरसाना, राधाकुंड, श्यामकुंड तिकडं त्यांनी हे 12 वनचं वृंदावन बनवलं होतं.
मग प्रभुपादजी अमेरिकाला गेले होते 1965 मध्ये. 1970 मध्ये 72 मध्ये प्रभुपादजींनी त्यांना 1000 एकर जमीन भेटली होती वेस्ट व्हर्जिनिया अमेरिकामध्ये. तर तिकडं भगवान प्रभुपादजींनी नाव ठेवलं न्यू वृंदावन, म्हणजे नवीन वृंदावन. आणि आपल्या शिष्यांना प्रभुपादजींनी म्हटलं की तुम्ही काय करा की 7 मंदिर बनवा, मग इकडं नाला आहे त्याला यमुना बनवा, मग डोंगर आहे त्याला गोवर्धन करा. तर तिकडं प्रभुपादजींनी एक फार्म कम्युनिटी बनवलं. तिकडं एक फार सुंदर मंदिर आहे पॅलेस ऑफ गोल्ड. तिकडं लाखोमध्ये यात्री जातात. मग नवब्रज धाम हंगेरी, युरोपमध्ये एक देश आहे, तिकडं 2010 मध्ये एक महाराज आहेत इस्कॉनचे शिवराम स्वामी. तर त्यांनी 100 एकर जमीनमध्ये फार सुंदर एक वृंदावन बनवलेलं आहे. आता मुंबईमध्ये इकडे तुम्ही गेला होता वृंदावन फॉरेस्ट, ठीक आहे. तिकडं जो आहे आता 50 एकर जमीनमध्ये हे 12 वन बनवले. यमुना आहे, गोवर्धन आहे, नंदगाव बरसाना आहे. तर आता हल्ली मला एक गोव्याला गेलो होतो मी, एक भक्त भेटले होते. ते म्हणत होते तिकडं उडुपीमध्ये तिकडे एक जागा आहे, तिकडं पण एक गुप्त वृंदावन आहे, माधवाचार्यांनी बनवलेलं आहे. तर आपण वृंदावनमध्ये कसं राहू शकतो? श्रवण, कीर्तन, स्मरण, इच्छिता, जायची इच्छा करून, प्रेक्षिता म्हणजे बघून, कथा म्हणजे यात्रावरती जायचं, स्पर्श म्हणजे वृंदावनमध्ये जाऊन तिकडं हे दंडोत परिक्रमा वगैरे करायचं, आश्रिता म्हणजे वृंदावनचा आश्रय घ्यायचं, सेविता म्हणजे वृंदावनची सेवा करायची, भक्तांची सेवा करायची. तर असे 9 प्रकार आपण अगर सतत गीतेमध्ये भगवान काय म्हणतात, सततम चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषां नित्याभिज्ञ योगक्षेम वहाम्यहम्. तर जो व्यक्ती नियमित रूपाने भगवंतांचे लीलाचं स्मरण करतो, तर भगवान म्हणतात मी असल्या व्यक्तीला काय करतो, त्याला सगळं काही पुरवठा करतो. तर हे 9 प्रकार सांगितले. तर आजच्या जगामध्ये आपण बघतो की भरपूर काही पिक्चर हे ते बनवतात. तर त्यांना त्यात तुम्हाला असं दाखवून देतात की असं पण जग आहे, घर आहे, जिकडं तुमच्या खिडकीमध्ये फळ लागतात, तिकडं गाईला हाक मारा ती येऊन दूध देते, एक सुंदर घरामध्ये आपण संसार करू शकतो, असं पिक्चरमध्ये दाखवतात. एक जुनं पिक्चर आहे, हे 120 वर्ष जुनं पिक्चर आहे, सायलेंट मूवी म्हणतात त्याला. हे दोघं लावारिस, मराठीमध्ये काय म्हणतात लावारिस म्हणजे त्यांचे आई वडील त्यांना काय म्हणतात अनाथ. हे दोघं भेटले, दोघं असं बोलायले काय चाललंय, पहिली मुलाखत, ठीक आहे. आता असं ते दोघं बोलत होते. तर तिकडं बोलता बोलता पाठीमागे एक घर आहे. तर त्या घरामधून एक माणूस ड्युटीवरती जॉबवरती जाण्यासाठी बाहेर पडतो. तर त्याची बायको त्याला आलिंगन करते बघा. आता हा चाललाय ड्युटीवर. तर ह्या बाईने काय खाल्लंय माहिती नाही बघा. ती किती प्रेमाने, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला. अरे वा. हा म्हणतोय अरे वा बघा किती खुश आहे ती, किती त्यांचं चांगलं घर आहे. आपल्याला पण भगवंताने असलं काहीतरी घर दिलं तर आपण पण एक सुखाने राहू शकतो. ते हिंदीमध्ये म्हणतात ना, भगवान देता है तो संभाल के बघा. असे ते म्हणते, हा म्हणतोय फक्त तुम्ही विचार करा. अरे वा बघा झालं घर तयार. अरे वा. आता ही नाश्ता बनवायले म्हणजे अरे फार छान कपडे घातलेस, चल. आता बघा खिडकीमध्येच ते शेव लागले. तुमच्या खिडकीमध्ये लागतंय काय? आता ती म्हणते अरे गाईला हाक मारा, दूध काढा. दूध काढायची गरज नाही, भांडं ठेवायचं. आता बघा ते गाईला हाक मारतो बघा. आजा आली बघा. आता ते भांडं ठेवायचं, दूध काढायची गरज नाही, आपणच दूध सोडतोय. भांड त्यांनी जरा चुकीने ठेवलं होतं. अरे वा. आता बघा दाराच्या खिडकीवरती ते हे लागले द्राक्षे. तुमच्या कोणाच्या दारामध्ये लागतात काय असे?
ते म्हणते हे भांडं भरलं, बस 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 दूध बस. आता काय मूर्ख आहे, गाढव आहे, अक्कल नाही त्याला, गाईला लाथ मारतोय. बघा आता दोघं बसून नाश्ता करणार. ठीक है, अब लौट चले. बघा, परंतु आपका सपना मेरा अपना, एक स्वप्नच होतं, हे काही खरं नव्हतं. खरं की नाही? तर ह्या जगामध्ये काय आहे की आपण फक्त एक स्वप्न, किती पण चांगलं घर बांधलं, कोण आपल्याला ठेवणार आहे काय? नाही. चला ठीक आहे. तर अगर आपण भक्तीमध्ये नियमित आपलं 16 माळा 4 नियम पाळत करत राहिलो, एक दिवस येईल तर आपल्याला पण भगवंत एक संकेत देतील. काय देतील? संकेत. चला टाइम झालं. आता एक खरी घटना आहे वृंदावनमध्ये. एक बाई होती 80 वर्षाची, तर तिला कॅन्सर झालं होतं. तर डॉक्टर लोकांनी म्हटलं दिल्लीला जावं, तुमचं उपचार होईल. तिने म्हटलं नाही, मला कुठं जायचं नाही, मी आता तयार आहे मरायला. तर ते आमच्या मंदिरच्या हॉस्पिटलमध्ये होते. एक दिवशी त्या बाईने डॉक्टरला म्हटलं, अरे डॉक्टर, आता काय मी लवकरच मरणार आहे, मला वृंदावनची एक परिक्रमा करून घेऊन ये. तर डॉक्टरने म्हटलं की बघा आता सगळीकडे ते रस्ते खोदले, पालखीने सायकल रिक्षा जात नाही, हे काय आम्ही तुम्हाला काही घेऊन जाऊ शकत नाही, माफ करा. तर 4 दिवसांनी त्या बाईने काय म्हटलं डॉक्टरला, कन्हैया आए थे, वो मुझे परिक्रमा करा के लेके आए, अभी तुमको कुछ करने की जरूरत नहीं, चिंता मत करो. तर डॉक्टरला एकदम म्हटलं अरे वा, मला जो करायचं कार्य भगवंताला करायला लागलं. मग थोड्या दिवसाने त्या बाईने म्हटलं, संध्याकाळी हा डॉक्टर घरी जाणार होता, बोलवलं त्याला, डॉक्टरला आशीर्वाद दिला आणि म्हटलं कल मैं चली जाऊंगी, मी उद्या जाणार. कन्हैया, भगवंताने म्हटलं, कन्हैयाने कहा अम्मा तो अभी आ जा. तो बहुत धन्यवाद, तुम्ही मला वर सेवा दिला. तर डॉक्टरला पण वाटत होतं हे काय खरोखरच उद्या मरणार काय. तर डॉक्टरने ते एका नर्सला म्हटलं, अरे ह्याच्यावरती थोडं लक्ष ठेवा ह्या बाईवरती. तर दुसऱ्या दिवशी त्या बाईने काय केलं, 8 वाजता नर्सला बोलवलं, म्हटलं तुळशी यमुना जल घेऊन ये. तोंडात घातलं आणि एकदम शांतीने शरीर सोडलं. असं घाबरत हे इकडे तिकडे बघत तसं नाही. अगोदर लोक जे आहेत त्यांना एक 100-200 वर्ष अगोदर लोकांना मारायच्या अगोदर त्यांना एक कळून यायचं, ते म्हणायचे आता ही लास्ट दिवाळी. तर ते पहिलाच ते एक हे द्यायचे घरच्या लोकांना, एक संकेत द्यायचे, आता आमचे दिवस संपत आले. ठीक आहे. पण तो आजकाल काय, आपण आपल्याला वाटतं आपण इकडेच राहणार आहे की नाही, पुढे जाणार नाही. चला, हरे कृष्ण. तर आता एक भजन म्हणायचं, ब्रजवासी भजन. कोणाला काही जिज्ञासा, प्रश्न?